पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट येणार। अमुक अमुक भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। अशा बातम्या तुम्ही सर्रास ऐकत असाल, पण ही उष्णतेची लाट येते म्हणजे तापमानात नेमकी किती वाढ होते जाणून घेऊया। सामान्यपणे उच्च तापमानाच्या स्थितीला उष्णतेची लाट म्हणतात, पण उष्णतेची लाट अधिकृतरित्या जाहीर करायची असेल तर वेगवेगळ्या देशांनी तापमानाची वेगवेगळी मानांकनं निश्चित केलेली आहेत। आपल्या भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देताना मैदानी आणि डोंगराळ भागांसाठी वेगवेगळे निकष लक्षात घेतले जातात। जेव्हा मैदानी भागात तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असतं तेव्हा हवामान विभाग त्याला उष्णतेची लाट म्हणतं, तर डोंगराळ भागात जेव्हा तापमान 30 अंश सेल्सिअस होतं किंवा त्याच्याही पार जातं तेव्हा त्या भागात उष्णतेची लाट जाहीर केली जाते। तुम्हाला माहित असेल तर तापमानाला कलर कोड दिलेला असतो, त्यावरून उष्णतेची तीव्रता लक्षात येते। हिरवा रंग, कमाल तापमान सामान्य पातळीवर आहे, कोणतीही खबरदारी घेण्याची गरज नाही। पिवळा रंग, त्या विशिष्ट भागात 2 दिवस उष्णतेची लाट असू शकते, उष्माघात टाळण्यासाठी खबरदारीचा सल्ला। नारंगी रंग, 4 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता, भरपूर पाणी प्यावं, हायड्रेटेड राहण्याचा सल्ला। लाल रंग, तीव्र उष्णतेची लाट 2 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहू शकते, या काळात उष्माघाताचा धोका असतो, त्यामुळे विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिलेला असतो। अशा या कलर कोडवरून तापमानाचा अंदाज येतो।